नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला कूलिंग सिस्टीम याविषयी माहिती देणार आहे. वाहनावर आपल्या कूलिंग सिस्टीमचा वापर केला जातो. इंजिनवर कूलिंग सिस्टीम देण्याचा मुख्य उद्देश म्हणजेच इंजिन प्रत्येक वेळेस कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही हवामान स्थितीत कोणत्याही स्पीडला संचलन करण्यास योग्य असावे व त्याचे नुसते योग्य असून चालत नाही देखील उपयोगाचे नाही, तर इंजिनकडून जास्तीत जास्त कार्यशक्ती मिळावी. इंजिन थंड स्थितीत असताना म्हणजेच प्रमाणापेक्षा कमी तापमानावर चालले तर काय होईल, इंजिनची पार्टची झीज होईल. इंजिन फिरणाऱ्या पार्टचा आवाज जास्त होईल व पार्टची झीज प्रमाणापेक्षा जास्त झाली तर इंजिनापासून आपणास योग्य प्रमाणात कार्यशक्ती मिळणार नाही. इंजिन चालू असताना आपल्या पिस्टन हेडवर जवळजवळ 2500 सेंटीग्रेडपर्यंत उष्णता निर्माण होते, परंतु ही उष्णता वाहनाच्या नियमाप्रमाणे सिलेंडर वाल्व, पिस्टन वाल्व, सिलेंडर हेड व लुब्रिकेंट ऑइल इत्यादीमुळे त्या उष्णतेचे होऊन सिलेंडरमध्ये 200 सेंटीग्रेड ते 250 सेंटीग्रेडपर्यंत उष्णता शिल्लक राहते. परंतु ही उष्णता कमी नाही केली तर इंजिनची पॉवर कमी मिळेल, इंजिनची व्हॅल्यूमेट्रिक एफिशियन्सी तुम्हाला कमी मिळेल. तर आपण आपले वाहन चालत असताना आपल्याला प्रत्यक्ष ही उष्णता म्हणजे आपल्या ह्याच्यामुळे वाहनामुळे कमी होते, तर ही 21% उष्णता कमी होती व बाकी आपल्या एक्झॉस्ट सिस्टीममुळे 36%, ऑइलमुळे 8% आणि कूलिंग सिस्टीममुळे 35% ही कमी केली जाते. आता इंजिनचे उद्देश कोणकोणते आहेत ते मी सांगणार आहे. इंजिन पार्ट्सना अपायकारक व प्रमाणापेक्षा जास्त होणारी उष्णता कमी केली जाऊ. इंजिन पार्ट्स प्रमाणापेक्षा जास्त गरम होण्यापासून वाचवले जातात. इंजिन कार्यक्षम चालवण्यासाठी इंजिनची आवश्यक असणारे तापमान कूलिंग सिस्टीमकडून टिकवले जाते. कूलिंग सिस्टीमचे वॉटर जॅकेटमधील पाण्यामुळे इंजिनच्या फिरणाऱ्या पार्टचा आवाज कमी केला जातो. थंड हवामान परिस्थितीत कूलिंग सिस्टीममधील थर्मोस्टॅट या घटकामुळे इंजिन लवकरात लवकर म्हणजे सर्वसाधारण तापमानावर येऊन कार्यक्षमरित्या चालू शकते. अशा प्रकारे या वाहनावर कूलिंग सिस्टीम देण्याचा मुख्य उद्देश होय. या कूलिंग सिस्टीमचे 2 प्रकार पडतात. नंबर 1 आहे म्हणजेच कूलिंग सिस्टीममध्ये उष्णता कमी करण्याच्या पद्धतीवरून कूलिंग सिस्टीमचे 2 प्रकार पडतात. नंबर 1 आहे एअर कूलिंग सिस्टीम, नंबर 2 आहे वॉटर कूलिंग सिस्टीम. एअर कूलिंग सिस्टीम सरासरी मोटरसायकलवर वाहनावर वापरण्यात येते, तर वॉटर कूलिंग सिस्टीम ही आपल्या सर्व वाहनावर म्हणजे हेवी वाहनावर, लाईट वाहनावर वापरण्यात येते. अशा प्रकारे तुम्हाला कूलिंग सिस्टीमचे उद्देश व त्याचे प्रकार याविषयी मी माहिती दिलेली आहे. धन्यवाद.